अमरावतीत भाजपचं प्रत्युत्तर आंदोलन आहे। मवियाच्या मुकमोर्चाला जाणीव जागरनं आंदोलनाला उत्तर दिलं जाणार आहे। जाणीव जागर या शीर्षकाखाली हे आंदोलन केलं जाईल। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार आहे। बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून या आंदोलनाला सुरुवात होईल। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया अमरावतीला आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांच्याकडे। सूरज, आपण पाहतोय की आता मवियाच्या मुक आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भाजपकडून जाणीव जागर आंदोलन केलं जात आहे। बावनकुळे अमरावतीतल्या आंदोलनाचं नेतृत्व करतील। नक्कीच लागवी आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडीच्या वतीने बदलापूर असेल राज्यामध्ये होत असलेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ जे आहे ते रस्त्यावर उतरून जे आहे जे महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते आंदोलन करणार आहे। त्यालाच जो प्रत्युत्तर म्हणून जर पाहिलं तर अमरावतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे हे आक्रमक होणार आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये जाणीव जागर आंदोलन करणार आहे। कुठेतरी बदलापूरच्या घटनेच्या संदर्भात महाविकास आघाडी राजकारण करतो असा आरोप जो आहे जो भाजपच्या वतीने करण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं गेलं तर सध्या अमरावतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आहे। याच ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेले आहे आणि काही वेळातच जे आहे ते भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल होणार आहे आणि याच विषयावर माझ्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे काही पदाधिकारी आहे। दादा, काय सांगता येईल, काय आंदोलन? हा जाणीवांचा जागर आहे। बदलापूर येथे ज्या विकृत प्रवृत्तीच्या लोकांनी चिमुकल्या मुलीवर अत्याचार केले आणि आपण एक पालक, पिता आणि या समाजाचा नागरिक म्हणून समजू शकतो की अशा प्रकारचे अन्याय अत्याचार करणारी ही जी औलाद आहे याच्या प्रती ज्या लोकांच्या भावना आहेत, त्या जाणीव आहेत, त्याचा जागर करण्यासाठी आमचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब अमरावतीमध्ये आलेले आहेत आणि ते या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक होऊन त्यांच्या चरणी अशा प्रकारचे आम्ही एक जाणीवांचा जागर करणार आहोत की अशा लोकांना सद्बुद्धी दे, ह्या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये असे विकृत प्रकार होऊ नयेत। त्याकरता आमची सगळी पदाधिकारी मंडळी जाणीवांचा जागर करण्यासाठी या ठिकाणी महाविकास आघाडी कुठेतरी यावर राजकारण करत असं तुमचं म्हणणं आहे? आता त्या विषयावर काही बोलणार नाही। आमचे नेते जे आहेत बावनकुळे साहेब ते आपल्याला बोलतील। राजकारण करते हे सगळ्या महाराष्ट्राला दिसतेच आहे आणि म्हणून अशा ठिकाणी अशा गोष्टींचं कधी राजकारण करू नये असं आमच्या नेहमीच भावना असतात, असा आमचा उद्देश असतो। खरं तर लागवी काही वेळातच जे आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी येणार आहे आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हे अभिवादन करणार आहे। त्याच ठिकाणी जर पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये या ठिकाणी कार्यकर्ते जमलेले माझ्यासोबत आणखी काही कार्यकर्ते आहेत। निश्चित मुद्दा लक्षात येतोय। या ठिकाणी मात्र आंदोलन केलं जाणार आहे। आता भाजपच्या वतीनं प्रत्युत्तरा दाखल हे आंदोलन केलं जाईल। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।